हॅलो मित्रांनो, मी आदित्य आणि मी चालवत आहे डेअरी फार्म. तर तुम्ही म्हणता ना आज आपल्या फार्मवर एवढी घाण का झाली आहे, स्वच्छता का नाही. तर आज आपण कोबा नाही धुतलेला, मिल्किंग केली चालू. ह्या कोपऱ्यापासून डायरेक्ट त्या कोपऱ्यापर्यंत मशीन असतात आपल्या, तिकडे एक लावलेली आहे मशीन. तर आपल्याला आज गाया धुवायच्यात. गाया वाढल्या करताना आहे ना मनानेच कोबा धुवून जाणार आहे. त्यामुळे ना आता नाही धुतला कोबा. आपल्या त्या गायची जखम झाली बरी, मिल्किंग झाली आपली कंप्लीट. हिला भरल्या टोपा आपण. ही गाय त्या गायच्या मागून आटली, पण ती गाय आटाना. दुधाच्या गायांचा हेच प्रॉब्लेम असतो. हिला अजून दूध चालूच आहे. तर आलो दूध घालून. तर गाया वल्ल्या करून घ्यायच्यात आपल्याला. शेण उचलून घेतलं आहे सगळं. बाकी तर आडा होते कोबाना धुतलं. गाया घेतल्यात वल्ल्या करून. आता थोड्या वेळाने परत त्यांना धुवायच्यात, थोड्या भिजवून द्यायच्या. आता भिजल्या ना मग त्यांच्या अंगावरलं आहे ना सगळं स्वच्छ निघून जातं, सगळं राहत नाही काय. सगळ्या गाया घेतल्यात वल्ल्या करून एकदा. निम्म्या गाया झाल्या धुवून आपल्या. हिला सोडले तरी इथंच थांबले, हिला बाहेर जायचं नाही काय ना आज. ह्या राहिल्यात. आता ही गाय बघा तुम्ही, हिच्या आता फक्त आपल्या हातात जादू बघा, सॉरी मशनींचा जादू बघा फक्त. आता कशी चकाचक निघते, किती भरलेली फक्त बघा तुम्ही. आता धुवून झाल्या तुम्हाला दाखवतो परत तिला. आपल्या गाया झाल्या धुवून, कसं काय दिसतात धुतल्यावर. ह्या दोन राहिल्यात, तिकडे चालली आहे गाय धुवायचं. बाकीच्या सोडल्यात, लगेच बसल्या बी जाऊन भरल्या बी लगेच. बघा आता याला धुवून घेतलं आहे, कसं काय दिसते बघा. तरी थोडं नाही निघलं, हे लय भरलं होतं त्यामुळे नाही निघलेलं, घाण झालं लय. कोबा घेतला आहे धुवून, गाया सोडल्यात मोकळ्या. बघा कसं काय दिसतंय गोड्याचा व्ह्यू धुतल्यावर. ते जाऊ द्या. व्हिडिओ आवडला असेल तर घ्या मग लाईक सबस्क्राईब करून.